तो यूनिट चार्ज, यूनिट का मतलब क्या है? वन। वन यूनिटी का मतलब क्या है? वन यूनिटी का मतलब। और चार्ज का यूनिट क्या होता है? कूलम। तो 1 कूलम चार्ज कितना होता है? तो उसके अलग अलग डेफिनेशन रहते हैं। अभी अगर करंट इलेक्ट्रिसिटी, हमने जो 9th और 10th में करंट इलेक्ट्रिसिटी पढ़ा है, हमने क्या पढ़ा है? सिंस Q इज इक्वल टू I इंटू टी, तो 1 कूलम चार्ज के लिए ये करंट कितना होना चाहिए? 1 एम्पियर। और 1 एम्पियर करंट कितने टाइम के लिए होना चाहिए? 1 सेकंड के लिए, बराबर है कि नहीं? तो इसका मतलब 1 कूलम चार्ज क्या होता है? तो लोग बोलते हैं, तो अगर कोई भी सर्किट, कुठलंही सर्किट किती वेळासाठी चालू असेल? 1 सेकंदासाठी, आणि त्या वायर मधून किती करंट जात असेल? 1 एम्पियर, तर किती चार्ज जाणार? 1 कूलम, असे एक डेफिनेशन. पण आमचा करंट इलेक्ट्रिसिटी चालू आहे का? आमचा काय चालू आहे? इलेक्ट्रोस्टैटिक. तो इलेक्ट्रोस्टैटिक के एंगल से, यानी कूलम के एंगल से 1 कूलम चार्ज किस तरह से बनेगा, किस तरह से हम डिफाइन करेंगे, ये अभी हमें पढ़ना है. तो सिंपल सी बात है, अभी 100% लक्षात येणार आहे, काय करायचं नाही. मला सांगा, सिंस अकॉर्डिंग टू कूलम्स लॉ ऑफ इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स, फॉर्मूला नहीं तो हम इस तरह से सोचे, चलो यहाँ पे सपोज एक चार्ज है, ये चार्ज, इसका ये कितना चार्ज है यहाँ पे? क्यू इतना चार्ज है, और ये डिस्टेंस है 1 मीटर. कितना डिस्टेंस है? और यहां पे भी कितना चार्ज है? क्यू. अब प्लस प्लस ले लो, प्लस माइनस ले लो, माइनस माइनस ले लो, जो नेचर लेना है ले लो, लेकिन दोनों का मैग्नीट्यूड कैसा लिया मैंने? सेम. और डिस्टेंस कितना लिया? कितना लिया? 1 मीटर. अब ठीक से देखो, ठीक से. तो ये दोनों चार्ज के बीच में मीडियम कौन सा है? एयर है. अब ये इसके ऊपर और ये इसके ऊपर क्या डालने वाले हैं? तो हमें पता है, सिंस अकॉर्डिंग टू कूलम, जो फोर्स ऑफ अट्रैक्शन और रिपल्शन जो भी कुछ होगा वो कैसा होगा रे? ये मैग्नीट्यूड इसका, ये मैग्नीट्यूड इसका, और ये डिस्टेंस इसका स्क्वायर होगा. बराबर है कि नहीं? बराबर है ना? तो अगर मुझे ये चार्ज है, ये चार्ज, दोनों क्या चाहिए? यूनिट चाहिए ना. तो इसका मैग्नीट्यूड कितना होना है? 1. और इसका कितना होना है? तो ये दोनों के दोनों कितने हैं? 1 कूलम 1 कूलम. समझ में आ रहा है? पक्का आ रहा है? तो मुझे एक बात बताओ, अगर हम इसमें ये 1 कूलम चार्ज, ये 1 कूलम चार्ज, और डिस्टेंस कितना है? 1 मीटर. तो मुझे एक बात बताओ, यहाँ पे अगर हमने, ये सबको पता है इसकी वैल्यू, 9 इंटू 10⁻⁹ इंटू 1 डिवाइडेड बाय 1, बराबर है कि नहीं? Therefore फोर्स F इज इक्वल टू 9 इंटू 10⁻⁹ न्यूटन. तो ये हो गया डेफिनेशन. लेकिन अभी फिलहाल तो हमारे जहन में कुछ नहीं आ रहा, समझ में नहीं आ रहा, दिमाग में नहीं घुस रहा हो. तो क्या समझ में आया? 1 कूलम तो यहाँ पे बोल दिया हमने, मैग्नीट्यूड कितना है? 1. तो 1 कूलम को आप किस तरह से डिफाइन करोगे? आपको क्या समझ में आया? 1 कूलम चार्ज कितना होता है? क्या समझ में आ गया? सामने सब कुछ लिखा है. One coulomb is that charge. सब कुछ सामने है. नहीं समझना? ठीक है. हा चार्ज किती आहे? 1 कूलम. हा चार्ज किती आहे? 1. पण 1 कूलम नेमकं म्हणायचं कधी? मग याच्यासाठी रिटर्न जाऊन काय समजलं तुम्हाला? तर नीट आहे का, हा क्यू आहे तर हा पण क्यूच होता ना. म्हणजे याचा अर्थ बाळांनो बघा आता, 1 कूलम इज
that charge when placed at a distance 1 meter and if it will exert a force of 9 into 10 raised to 9 किंवा तुम्ही असं म्हणलं तरी चालेल की हे दोन चार्जेस आहेत, यांचं मॅग्निट्यूड आम्हाला माहित नाही, पण हा क्यू आहे तर हा सुद्धा किती क्यू आहे. मी मराठी सांगतो, याच्यापेक्षा चांगलं कळेल आम्हाला. मी काय म्हणतो बघा आता, मग कळेल. जर दोन समान और यू कॅन से इक्वल, जर दोन इक्वल चार्जेस 1 मीटर अंतरावर ठेवले, कुठे ठेवले? 1 मीटर अंतरावर ठेवले, आणि मला सांगा 1 मीटर अंतरावर इक्वल ठेवले, त्यांचं मॅग्निट्यूड आणखी आम्ही बोललेलो नाहीये. इफ टू इक्वल चार्जेस आर केप्ट ऍट अ डिस्टन्स 1 मीटर अपार्ट, जर याच्या अगोदरच सोडून द्या, आता नीट आहे का, हमें पता नहीं है वो दो चार्ज है ना, ये क्यू है और ये दूसरा क्यू है, इनका मैग्नीट्यूड हमें पता नहीं है, बस ये पता है कि दोनों कैसे है, इक्वल है, दोनों इक्वल है. अगर दो इक्वल चार्जेस 1 मीटर डिस्टेंस पे हम उसको रखते हैं और वो दो चार्जेस एक दूसरे के ऊपर कितना फोर्स डालते हैं, 9 into 10 raised to 9 न्यूटन, देन आप ये बोल सकते हो कि वो जो चार्जेस है वो एक तो दोनों के दोनों इक्वल है, तो उनका मैग्नीट्यूड कितना है, 1 कूलम है. तो 1 कूलम के लिए डेफिनेशन किस तरह से बनता है, तो 1 कूलम इज दैट चार्ज which is placed at a distance of 1 meter, then it will exert a force of 9 into 10 raised to 9 न्यूटन. म्हणजे जर दोन समान चार्जेस एकमेकांवरती फोर्स किती टाकत असतील, 9 into 10 raised to 9, याचा अर्थ त्यांची किंमत किती असेल, 1 कूलम, दोघांची सेम. बरोबर आहे की नाही? हे वेगळे डेफिनेशन आहे. याच्या अगोदर करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये मी काय सांगितलं, जर सर्किट ऑन असेल किती वेळासाठी, 1 सेकंदासाठी, आणि त्याच्यातून करंट किती फ्लो होत असेल, 1 अँपियर, तर मग तो चार्ज किती असेल, 1 कूलम असेल. तो भाग वेगळा, हा भाग वेगळा. लक्षात राहील का? पक्का? मग मला सांगा, आता मी परत शेवटची वेळ रिपीट करतो. बघा आता नीट बघा, आता मी काय म्हणतो. 1 coulomb can be defined as the charge, बरोबर आहे का मित्रांनो, the charge which when kept at a distance of 1 meter apart from the same charge and exert a force of 9 into 10 raised to 9 न्यूटन. लक्षात राहील का? पक्का? मग दोन चार्ज किती लांब आहे, 1 मीटर, दोन्हीच्या दोन्ही सेम आहेत का, म्हणजे फोर्स किती टाकतात, तर हा पण 1 कूलम झाला आणि हा पण. सोपे आहे ना डेफिनेशन, कॉन्सेप्ट कळाले. आणि जर हे नसेल कळालं तर तुमचा थोडासा 10वीचा सिलेबस शिकवू मी, अरे शिकव का नको, कारण तो सिलेबस उद्या 11वीला ग्रॅव्हिटेशन मध्ये आहेच ना. मग तुम्ही म्हणता हा असं गंडवताय काय, 10वीचा शिकवू म्हणून 11वीचा पुढचा शिकवता काय, तसं समजा तुम्ही. मला सांगा, हा एक दगड आहे, काय आहे हा,
दगड आहे. ओके, तुम्ही सिरियसली घेऊ नका, म्हणजे काही लोक मी दगड म्हणलं की लगेच ब्रह्मास्त्र करायला. ओके, काय नाही, तो तेवढा पण खराब नाहीच बाळा. तो हा एक दगड, हा दुसरा दगड, म्हणून आपण म्हटलं D1 दगड, D2 दगड. चालेल का? आणि मग मला सांगा, हा 1 किलो, तर हा सुद्धा किती म्हणायचंय? मी एक म्हणलंय. आता 1 किलो किती तिकडं कसं डिफाईन केलं जातं? आणि हे होणार R इज इक्वल टू, मग मला सांगा, फोर्स F इज इक्वल टू M1 M2 R स्क्वेअर. सगळ्यांना माहित आहे 1 1 1 ठेवलं की हे असं होणार ना, F इज इक्वल टू, सगळ्या गावाला माहित आहे हे किती आहे, 6.67 इंटू 10⁻11 होईल ना आता. मग याचा अर्थ तिकडच्या भाषेत काय होणार, तर तुम्ही मला सांगा. 1 किलो म्हणजे किती मास, असा प्रश्न. आता 1 किलो म्हणजे किती चार्ज होता. आता इथं काय होईल, 1 किलो म्हणजे किती मास. तर तुम्ही काय म्हणायला हवं, जर आम्ही 1 किलोचे 2 दगड जर एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर ठेवले, तर ते एकमेकांवर फोर्स किती टाकतात, 6.67 इंटू 10⁻⁻ न्यूटन, बरोबर, -11 न्यूटन. मग तसंच ना, 1 kilogram mass can be defined as the mass which is kept at a distance of 1 meter. Then it will exert force किती, 6.67 इंटू 10⁻11. किंवा तुम्ही असं म्हणाल, जर दोन सेम ऑब्जेक्ट एकमेकांपासून किती लांब ठेवले, 1 मीटर, आणि ते जर एकमेकावर फोर्स टाकत असतील 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन, तर त्या दोन्ही ऑब्जेक्टचं मास किती आहे म्हणायचं, 1 किलो आहे.